नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. तुमच्या खात्यात डिसेंबरपासून पैसे आले नाहीत का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण लवकरच महिलांच्या खात्यात एकत्रित 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे पैसे कोणाला मिळणार आणि रखडलेले हप्ते कधी येणार? जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक आणि आनंदाची दोन्ही आहे. कारण आता अशी मोठी माहिती समोर येत आहे की ज्या महिलांचे मागील 4 महिन्यांचे पैसे रखडले होते त्यांच्या खात्यात एकदम 6,000 रुपये खटाखट जमा होण्याची शक्यता आहे. होय, डिसेंबरपासून एकही हप्ता न मिळालेल्या लाखो महिलांना आता मोठा दिलासा मिळू शकतो. पण इथेच आहे एक मोठी अट. जर तुम्ही 31 मार्चपूर्वी तुमची KYC पूर्ण केली नाही तर हे सर्व पैसे कायमचे बंद होऊ शकतात. मग नेमकं कोणाला मिळणार 6,000 रुपये? कधी येणार पैसे खात्यात? आणि KYC कशी करायची? संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हप्ते का रखडले आहेत? बहिणींनो, अनेक महिलांच्या खात्यात डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते अद्याप जमा झालेले नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे KYC. फॉर्म भरताना किंवा KYC करताना झालेल्या छोट्या चुकांमुळे हजारो महिलांचे पैसे थांबले आहेत. पण आता घाबरण्याचं कारण नाही, कारण सरकारने या चुका सुधारण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 6,000 रुपये एकत्र कसे मिळणार? आता मुख्य प्रश्न, काय खरोखर 6,000 रुपये एकत्र येणार? जर तुमचे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 4 महिन्यांचे हप्ते रखडले असतील तर KYC पूर्ण झाल्यानंतर हे 4ही हप्ते म्हणजे 1500 गुणिले 4 बरोबर 6,000 तुमच्या खात्यात खटाखट जमा होऊ शकतात. महत्त्वाची टिप, अद्याप सरकारकडून अधिकृत GR आलेला नसला तरी तांत्रिक अडचणी दूर झाल्यावर थकीत रक्कम देण्याची पद्धत यापूर्वीही राबवण्यात आली आहे. त्यामुळे तुमची KYC अपडेट असणे सर्वात महत्त्वाचे आहे. काय करावे लागेल? जर तुम्हाला हे 6,000 रुपये हवे असतील तर या गोष्टी त्वरित करा. 1. 31 मार्चच्या आत KYC पूर्ण करा. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवर जाऊन तुमची माहिती तपासा. 2. बँक खाते आधारशी लिंक करा. तुमचे बँक खाते DBT साठी सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. 3. चुका दुरुस्त करा. नाव, आधार क्रमांक किंवा अर्जातील इतर त्रुटी सुधारून घ्या. तर बहिणींनो, गाफील राहू नका. 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर मात्र तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात. ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईक महिलांना नक्की शेअर करा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.